गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो बघा, आजचा आहे आपला 6वा एपिसोड. पहिले 5 एपिसोड कधी संपले मला पण कळालं नाही. जर तुम्ही हे 5 एपिसोड बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. आजच्या 6व्या एपिसोडमध्ये आपण भाटिया चौपाटी संपूर्ण एक्सप्लोर करूया आणि एक टायटॅनिक पॉईंट म्हणून आहे तो सुद्धा बघून येऊया. तर हे दोनच छोटेसे स्पॉट आहे, तर त्यामुळे व्हिडिओ खूप छोटीशी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा. आणि माझ्या मागेच रत्नागिरीची भाटिया चौपाटी, ज्याचा आता आपण सनसेट व्ह्यू लवकरच बघायला आपल्याला मिळणार आहे आणि तो आपण बघायला जाऊयात. तर हा बघा मित्रांनो, भाटिया चौपाटीचा असा सुंदर समुद्र किनारा आणि सूर्य बघा ढगाच्या मागेच लपून बसलाय, बाहेर येण्याचं काय नाव घेत नाही. आणि इकडे मस्त व्हॉलीबॉल मॅच चालू आहे. इकडे करता येण्यासारख्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे उंटावरनं राईड वगैरे करता येईल. त्यानंतर लहान मुलांसाठी इथे छोटे छोटे म्हणजे सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बेस्ट आहेत, पण अशा मोठ्यांसाठी स्कुबा डायव्हिंग किंवा मग बोट राईड्स वगैरे इथे मला काही दिसत नाही. तर कदाचित विकेंड्सला असू पण शकतील, पण आत्ता कसं वीकडे आहे त्यामुळे इथे गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित नसेल. आणि बाकी खाण्यापिण्याचे स्टॉल तुम्ही बघू शकता, खूप सारे इथे अवेलेबल आहेत. खूप सुंदर समुद्र किनारा आहे आणि तिकडे मी आपल्या रॉकीला पार्क केलं आहे. खूप मोठा असा हा बीच आहे. हे बघा मित्रांनो, अचानक झाली आहे पावसाला सुरुवात रत्नागिरीला. मागे सूर्याचा गोळा बघा काय सुंदर दिसतोय. आणि हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की रत्नागिरीच्या या भाटिया बीचवरती येऊन पाऊस आपल्याला बघायला भेटेल. काहीच तयारी नाही केली आहे पावसासाठी, मी अजिबात प्रिपेअर नव्हतो. हे बघा जीन्स जॅकेट घालून फिरतोय. तर मला वाटतंय आता आपल्याला इकडून रूमवर गेलेलंच चांगलं आहे. आता मी तो पॉईंट कदाचित कवर नाही करू शकत, इथे मला थोडं शेडखाली थांबावं लागेल, कारण हळूहळू पाऊस वाढत चालला आहे. तर मी थोडा थांबतो आणि जर जमलं तर ह्याच्या पुढचा टायटॅनिक पॉईंट एक्सप्लोर करतो, नाहीतर मग आपली आजची व्हिडिओ आपण इथेच संपवूयात. तर हा बघा मित्रांनो, हा आहे रत्नागिरीचा टायटॅनिक पॉईंट. हा जस्ट असा टायटॅनिकचा एक व्ह्यू दिलेला आहे, ब्रिज टाईपच स्ट्रक्चर आहे. तर इकडे तुम्ही उभं राहून सेल्फीज वगैरे काढू शकता. आणि अचानक पावसामुळे मला हा पॉईंट व्हिजिट करता आला नाही, पण खरंच मित्रांनो भाटिया चौपाटी तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्की व्हिजिट करा रत्नागिरीत येऊन, कारण खरंच खूप सुंदर असा सनसेट पॉईंट म्हणून याला ओळखलं जातं. आणि तुम्ही संध्याकाळचा चांगला व्ह्यू इथे येऊन एन्जॉय करू शकता. आणि अशीच एन्जॉयमेंट करत असताना माझ्या खिशातून माझ्या गाडीची चावी पडली आणि ती मी वाळूमध्ये शोधत बसलेलो. त्यानंतर मला आठवलं वडापाव जिथे मी खाल्लेला तिकडे कदाचित पडली असावी, आणि त्यानंतर मला ती चावी तिकडे मिळाली. तर असा हा माझा भाटिया चौपाटीचा एक छोटासा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर केला. पण इकडे येऊन कॅमल राईड तुम्ही जरूर करा. तर चला मित्रांनो, एपिसोड आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.